हॅलो नमस्कार, मी मनीषा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मी आशा करते की तुम्ही सगळे व्यवस्थित असाल। आज 20 तारीख आहे, डिसेंबर महिना संपत आलाय आणि कालपासून आभाळ आलेले तर थंडी भरपूर पडली। मी सकाळी पोरांना सोडवायला गेले तर धुकं पडलं होतं, बरंच जवळचंही काही दिसत नव्हतं। आणि हे बघा, मी केस काल दुमडून बांधले होते, माझे केस उलटे वळलेत। पार्लर मध्ये जाऊन शेप दिल्यासारखं झाले। चांगलं वाटायले। भाजी बनवायची राहिली माझी अजून। आज शनिवार आहे तर पोरं पटकन येणार आहे, तर 12ला शाळा सुटली तर 1 वाजता यायला। आणि रात्री मार्केटमध्ये गेलते, मी मुळा आणला होता, तो पानासहित मुळा होता, तर मी मुळा काढून ठेवलाय। बघा, त्याच्या पानाची भाजी बनवायची। नवीन नवीन पालेभाज्या आणत असतात सारखं। औषधी असतात, पालेभाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात, पण कधी कधी भीती वाटते पॉयझन होतं का काय। यूट्यूबवर बघून करते मी, ज्यांच्याकडून भाजी घेतली त्यांनाच विचारून करते कशी बनवायची। तर चला, मला ही कांद्यामध्ये भाजी करावी लागेल, कांदा परतून। तर चला, भेटू आपण नंतर। मी काल बेडमधलं सामान काढलं होतं साफसफाई करायला, तर बरेच 7-8 वर्षापूर्वीचं सामान सापडलं मला त्याच्यात। आणि बघितलं की आठवण झाली, कारण त्याला मी अशात हातच लावला नाही। पोरं झाल्यापासून मला वेळ पण भेटला नाही। चला, मी तुम्हाला दाखवते काय आहे। तर बाप्पा बनवलेत मी, त्यावेळेस हे सगळं फेमस होतं 2013-14ला। असं विणकामाचं फॅड होतं सगळं विक्रमगडमध्ये। मी अजूनपर्यंत विसरलेली नाही हे, आणि याला खूप मेहनत लागलेली। पोपट, याच्यामध्ये छोटासा बॉल टाकलाय, आणि हे खालचं स्टोवचं बर्नर आहे, बघा तुम्ही। आणि मोजून घ्यावं लागायची दोर। बरीच मेहनत लागली होती मला, आरू लहान होती तेव्हा, आणि मी सगळं शिकली तेव्हा। आणि बऱ्याच वस्तू बनवल्या होत्या मी, ताईला दिल्यात काही गावाकडं। बघा, एकदम छान वाटते। आणि हे मला आता विणायचं म्हणलं तर परत येईल मला, हे विसरलं नाही। हे एकदा शिकलेलं कधीच विसरत नाही। किती सुंदर दिसते बघा। लाल चोच पण लावली आहे त्याला, डोळे पण लावले। बरंचसं साहित्य लागायचं, माझ्या मैत्रिणी विकत घेऊन येत होते तिथं। आणि गणपतीला पण बरीच मेहनत लागली बघा। कलर कॉम्बिनेशन, खाली हिरव्या कलरची पानं आहेत, अशी पानं जोडलेत। आणि याला पण स्टोवचं बर्नर आहे, खाली कॅरी बॅग घातल्यात। याच्यापेक्षा मोठा एक बनवलेला, मोठा बॉल टाकून, इथे एक बॉल टाकलेला, वरती एक बॉल टाकलेला, आणि टिकले चिटकवल्यात। बरीच मेहनत लागलेली। हा दोरा पण मैत्रिणीच घेऊन द्यायच्या विकत, क्लास लावलेला आम्ही। बघा, गणपती बाप्पाच्या कानात पण आहे। आता बरेच वर्ष झाल्यामुळे ते थोडंसं गंजल्यासारखं झालंय। एकदम छान वाटायचं, आणि बऱ्याच सगळ्याच जणी असंच बनवायच्या। हे बघा, एवढं सामान सापडले। आता ह्या गोष्टीला वेळ नाही करायला। रिंग पण आहे, दांडी पण आहे, भरपूर दोरा आहे। हा, मला वेळ भेटत नाही आता, पोरं शाळेत जाते तरी पण नाही वेळ भेटत। भरपूर सामान आहे अजून, आणि इकडे कुणाला देण्यासारखं पण नाही, जे कोणी बनवत असेल त्याला सगळं आहे।
सुई पण होती ह्याच्यात, कुठे गेली काय माहीत. हां, हे बघा, ही सुई होती विणकामाची. याच्याने विणकाम करायची. इकडं आल्यापासून मला बरंचसं काय काय बनवायला शिकायला भेटलं. तर एक गोष्टीची आठवण आहे, घरामध्ये बघितली की आठवतं. चला कामं करून घेते, पोरं पण येतील 1 वाजता. 11:30 वाजलेत आता. भेटू आपण नंतर. मदत करू लागून. मी तयारी केली, देवपूजा केली मी. आज रविवार होता, उशिरा उठून लवकर आवरले. आम्ही प्लॅन बनवलाय आज एक. आपण तिकडे गेल्यावरच पाहू. लवकर जाऊत का मग? लगेच कपडे धुवून टाकते मी थोडीशी पटकन 10 मिनिटात, फास्ट मध्ये. साडे 10 वाजेपर्यंत मी किचन मध्येच होते. भाज्या निवडल्या. काल 5 वाजता आई वडील गेले देवाला.